आता ह्या पद्धतीची आकृती ज्याला आपण काय म्हणतो अर्धगोल है ना। अर्धगोल तसे दोन प्रकारचे, एक अर्धगोल समजा, लक्ष द्या शब्दाकडे पहा, ही जर आकृती घेतली आपण तर याच्यात असं समजा आपल्या घरी असलेली स्टीलची वाटी वही असं समजून घेऊ, ठीक आहे। म्हणजे या स्टीलच्या वाटीमध्ये आपण काहीतरी पदार्थ ओतू शकतो, पडत आहे ठीक, म्हणजे ते काय असेल पोकळ है ना, काहीतरी पदार्थ पाणी काही पण आपण याच्यात टाकू शकतो है ना ठीक। आणि एक असते अर्धगोल जो समजा आपण म्हटलं या पद्धतीचा आणि त्याची ही वरची लेअर पोकळ नसन, हे भरीव असेल पूर्ण है ना, हे पूर्ण भरीव असेल। जसं उदाहरणार्थ आपण जर उदाहरण घेतलं समजा टरबूज घेतलं, टरबूज है ना ठीक, तर ते पूर्ण गोल आहे, त्याला मधातून कापलं तर दोन भाग झाले, एक अर्धगोल हे अर्धगोल, मग हे काय आहे भरीव आहे है ना ठीक। म्हणून अर्धगोलाला एक असते वक्र पृष्ठफळ आणि एक असते एकूण पृष्ठफळ। वक्र पृष्ठफळ याचं काढणं म्हणजे हा भाग काढणं, फक्त वक्र पृष्ठफळ म्हणजे है ना ठीक, हा भाग, तर ते झालं अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ। आणि जो गोलाचं पूर्ण पृष्ठफळ आहे, गोलाच्या पूर्ण पृष्ठफळाला मधातून जर कापलं तर काय तयार होते अर्धगोल। म्हणून आपण गोलाच्या पृष्ठफळाला जर भागेला 2 केलं तर काय भेटे अर्धगोल। तिकडं गोलाच्या पृष्ठफळाचा फॉर्म्युला आहे 4 पाय r चा वर्ग, त्याला जर 2 ने भागलं तर अर्धगोलाचा फॉर्म्युला तयार होते 2 पाय r चा वर्ग, ठीक आहे चालेल। मग हे झालं वक्र पृष्ठफळ। आता एकूण पृष्ठफळ म्हणजे काय, तर हा झाला अर्धगोलाचा वक्र पृष्ठफळ आणि वरचं पण भाग येते ना, तर एकूण पृष्ठफळ। इथं वरचा भाग येणार नाही कारण हे पोकळ आहे, वरचा भाग नाही, इथं वरचा भाग आहे, पडत आहे ठीक। मग जेव्हा एकूण पृष्ठफळ शब्द असेल तेव्हा हात घ्याच लागेल 2 पाय r चा वर्ग, आणि वरचा भाग काय वर्तुळ, ते वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय r चा वर्ग, मग 2 पाय r वर्ग आणि पाय r चा वर्ग मिळून काय तयार होते 3 पाय r चा वर्ग। म्हणून एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय 3 पाय r चा वर्ग। घनफळाचा फॉर्म्युला मग सेम, गोलाच्या घनफळाला भागेला 2 केलं तर काय भेटल अर्धगोल, समजत आहे अर्धगोल है ना ठीक चालेल। तर असे आपल्या अर्धगोलाचे 3 फॉर्म्युले है ना, एक वक्र पृष्ठफळ 2 पाय r चा वर्ग, एकूण पृष्ठफळ 3 पाय r चा वर्ग आणि घनफळ 2/3 पाय r चा घन है ना ठीक। मग याच्यावर आपण घेऊ आता गणित, ठीक। आता या गणितात म्हटलं 10.5 त्रिज्या असलेल्या अर्धगोलाची, मग अर्धगोलाची त्रिज्या माहिती आहे 10.5 है ना ठीक। मग काय काढा वक्र पृष्ठफळ। मग आता वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला लिहू ना, वक्र पृष्ठफळ बरोबर काय ते फॉर्म्युला 2 पाय r चा वर्ग है ना, 2 पाय r चा वर्ग। मग 2 गुणेला पायची किंमत 22/7 गुणेला r ची किंमत किती 10.5 म्हणजे 21/2, 10.5 म्हणजे होते 21/2, हे वापरायचे हा ठीक। मग इथं झालं 21/2 गुणेला 21/2 झालं, हे 2 आणि हे 2 कॅन्सल, 2 1 2, 2 किती 11, 7 1 7, 7 3 21 म्हणजे 11 गुणेला 3 1 3, 3 2 6 किती 693, पडत आहे 693। याचं एकक काय असेल सेंटीमीटरचा वर्ग। हे झालं अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ, ठीक। आता आपण काढू अर्धगोलाचे घनफळ। मग अर्धगोलाच्या घनफळाचा फॉर्म्युला काय 2/3 है ना, 2/3 पाय r चा क्यूब घन। मग 2/3 गुणेला पायची किंमत 22/7, r ची किंमत 21/2, पुन्हा 21/2, अजून 21/2 है ना ठीक। आपले पुन्हा अजून किंमत किती 21/2, पडत आहे असं। मग 7 3 21, 2 2 कॅन्सल,
2 1 2, 2 किती 11. बस आता काय करू, 11 गुणेला 441 भागेला किती 2. का, कारण 21 21 किती होईल 441 आणि गुणेला 11. मग आता आपण 11 न गुणून टाकू. 1 4 आणि 1 5, 4 आणि 4 8, 404 भागेला किती 2. आणि बस 2 न काय देऊ, भाग देऊ. आता 2 2 4, 2 चौक 8, पुन्हा 2 2 4, 1 राहिला, 2 पंच 10 पॉइंट. आता किती राहिला 1, 10 झाले, पुन्हा 2 पंच 10. तर आपलं किती उत्तर येईल 24 25.5. याचं एकक असेल सेंटीमीटरचा घन क्यूब. झालं. आता काय काढणे आपल्याला, एकूण पृष्ठफळ. मग एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला लावू, है ना. ठीक, पहा मग एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला, तर तो आहे 3 पाय r चा वर्ग स्क्वेअर. मग आता 3 गुणेला 22/7 गुणेला 21/2 गुणेला 21/2 है ना, वर्ग आहे. मग तुम्ही एकतर 7 1 7, 7 3 21 असं करू शकता, किंवा इथं 10.5 22/7 च्या ऐवजी 10.5 घेऊ शकता, है ना. 22/7 च्या ऐवजी 3.14, 21/2 च्या ऐवजी 10.5 असंही घेऊ शकता. आता डिपेंड करते, काही करा. ठीक, 2 1 2, 2 किती रे 11, 3 1 3, 3 7, 7 3 21 है ना. ठीक, आता कोण राहिलं, झालं. आता 3 3 कॅन्सल होईल काय, नाही, कारण तो गुणाकारात आहे ना. 3 3 9, 9 गुणेला 11 गुणेला 21 छेद किती 2, पटत आहे. छेद. बस आता कॅल्क्युलेशन करू आपण. हा, इकडे लिहितो पहा. मग आता 21 गुणेला 9 करू. 9 1 9 है ना, 9 2 18, 9 1 9, 9 2 18 गुणेला किती 11 भागेला पुन्हा 2, 9 9, 8 9 17 7, 1 8 1 9 1 10 पुन्हा 1 भागेला किती 2. मग आता किती येते 2 1 2, 2 0 0, 2 3 6, 1 राहिला, 2 9 18.5. तर 1039.5 आहे ना. याचं एकक किती मग सेंटीमीटरचा स्क्वेअर. बस अशा फॉर्म्युल्याने तुमचं पृष्ठफळ निघल, घनफळ आणि एकूण पृष्ठफळ असं तुम्ही करू शकता. बस फॉर्म्युले पाहिजे. ठीक, घ्या मग.